नमस्कार मित्रांनो. तर आपण आता प्रॅक्टिस सेट 2.2 सुरू करूया. दिलंय की फाइंड गिवन लेटर ऑफ द इंग्लिश अल्फाबेट गिवन बिलो अँड हुज लाईन्स फॉर्म राईट अँगल. म्हणजे राईट अँगल बनतो असे अल्फाबेट कोणते? ए होईल का? पॉसिबलच नाही. तर राईट अँगल बनवू शकत नाही. राईट अँगल म्हणजे कसा असतो आपला? असा असतो. तर इथे ई बघा. ईला आहे हो. इथून हा जो भाग आहे त्याचा हा राईट अँगल आहे. एन बनू शकतो का? नाही. के बनू शकतो का? नाही. एल बनू शकतो का? हो. हा स्वतःच राईट अँगल सारखा दिसतो एल मोठ्या लिपीचा. आता एक प्रश्न, एच बनू शकतो का? तर एच पण हो. का? कारण हा जो दिसतोय तुम्हाला हा राईट अँगल बनलेला आहे इथे. आणि इथून पण एक राईट अँगल बनलेला असा असा वाला पण बनलेला हा दिसतोय. म्हणून एच म्हणजे आन्सर येईल तुमचा ई, एल आणि एच. हे तीन जे अल्फाबेट आहे हे टोटल राईट अँगल बनतात आमचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द टाइप्स ऑफ ईच अँगल बेस्ड ऑन द मेजरमेंट. तर आता जे आपण शिकलो तेच आहे. तर 40 डिग्री म्हणजे कोणता अँगल बनेल? ॲक्यूट अँगल. 0 म्हणजे स्वतःचा झिरोच दिला जाईल, 0 अँगल बनेल. 90 डिग्री म्हणजे काय बनेल? राईट अँगल बनेल. 155 आहे आता काय बनेल? हा ऑब्ट्यूस अँगल. 180 आहे तर काय बनेल? हा स्ट्रेट अँगल. आणि 245 आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही 360च्या खाली कोणता गेलं तर काय बनेल? तो रिफ्लेक्स अँगल. ठीक आहे. अरे ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल ऑफ डिफरंट मेजर. आता तुम्हाला रिफ्लेक्स अँगल ड्रॉ करायचा आहे तर काय करायचं नेहमी लक्षात ठेवायचं, 360 मधनं 180 पेक्षा जास्त नंबर घ्यायचा. जसं की 220 घेतले मी तर किती उरतील? 140. तर आपण आपला प्रोटेक्टर आता मी सध्या घेतला नाही पण तुम्हाला समजून देतो मी. प्रोटेक्टर घेऊन इथे काय एक हे करायचं आणि इथे ठेवायचं प्रोटेक्टरला आणि 140 डिग्रीचा बनवायचा. 140 कुठे बनेल? इथे बनेल सपोज. हा असा बनेल आपला. आणि मग ह्याला काय करायचं, असं गोल करून घ्यायचं आणि इथे ह्याला लिहून टाकायचं किती आहे? 220 डिग्री. म्हणजे हा रिफ्लेक्स अँगल आपला बनला. ठीक आहे. असंच 360 मध्ये कोणताही घेऊ शकता तुम्ही. 240 पण घेऊ शकता, 270 पण मायनस करू शकता. जो नंबर आला त्याची डिग्री घेऊन मग ह्याला पूर्ण गोल करायचं म्हणजे हा रिफ्लेक्स अँगल आपला तयार होतो. ठीक आहे. आता हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्लुडेड इन स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल आपल्याला माहिती आहे हा असा असतो स्ट्रेट. मला शिकवलंय मी स्ट्रेट. तर किती बनतील राईट अँगल? तर दोनच बनतील. याला जर आपण दोन भागाने डिवाइड केलं, त्यांनी सांगितलं की दोन भागाला आपण केलं तर कोण किती राईट अँगल बनतील? दोनच बनतील. नंतर व्हॉट आर द टाइप्स ऑफ अँगल फॉर्म बिटवीन टू ऍडजस्टिंग फिंगर्स ऑफ द हँड. आता तुम्हाला असं असं करायचं, असे फिंगर ठेवायचे तर कोणते कोणते अँगल बनतील? एक तर राईट अँगल बनेल, ॲक्यूट अँगल बनेल आणि ऑब्ट्यूस अँगल बनेल. तिघांचे नाव राहते तिकडे. ठीक आहे. राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल. आता घड्याळामध्ये 12 वाजले, घड्याळामध्ये 12 वाजले तर हा कोणता अँगल बनेल? स्ट्रेट. हा काय? झिरो. झिरो बनवू शकतो, झिरो अँगल, कारण काहीच नाही इथे हाफमध्ये. ठीक आहे. जर घड्याळाला पूर्ण 12 वाजून दिले आपण तर काहीच अँगल नाही बनलेला आहे, ना कुठे गेलाय तर वाढलाय ना कमी झालाय.